नमस्कार, मी राहुल रामकृष्ण माकोडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी धाराशिव। विषय असा आहे की आज आम्ही आमच्या पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये जो माझा अर्ज होता तो विड्रॉ करण्यासाठी गेलो होतो। अर्ज विड्रॉ केला आणि विड्रॉ केल्यानंतर समजलं की आमचे जे दुसरा अर्ज होता पक्षाचा, सुरेश शिवाजी शेळके यांचा, तो पण यांनी बाद अगोदरच करून ठेवलेला आहे। ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की तुमचे दोन्ही अर्ज वैध आहेत आणि ते तसेच आहेत, आणि आम्हाला न सांगता जो वैध ठरवलेला अर्ज आहे तो बाद केला गेलाय। आणि याच्यावर आम्ही आक्षेप घेतला असता त्यांनी मला 2 वाजल्यापासून त्याच्यावर निर्णय देतो म्हणून अद्यापपर्यंत निर्णय न देता सगळे हे रिटर्निंग ऑफिसर असतील किंवा त्यांचे सहाय्यक असतील हे सगळे कार्यालयातून निघून गेलेले। आमचा अर्ज बिलकुल त्यांनी त्याच्यावर अजून अद्याप काही निर्णय दिलेला नाही आणि आमच्या दुसरा जो अर्ज होता तो बाद केला गेलाय। त्यांनी कारण हे दिलेलं आहे की हे 18/11 जे सर्क्युलर आहे त्याप्रमाणे तो निर्णय घेण्यात आला असं त्यांनी बोलताना सांगितलं, परंतु त्यांनी निर्णय 19 तारखेला घेतलाय। 19 तारखेला छाननीमध्ये त्यांनी वैध ठरवलेला अर्ज आज बाद आहे म्हणून सांगतात आम्हाला। आज अशी परिस्थिती आहे की आमचा एकही उमेदवार त्याच्यामध्ये पात्र ठरवलेला नाहीये। हे लोकशाहीचा गळा घोटल्याचा प्रकार आहे आणि लोकशाही आता काही दिसत नाहीये। लोकशाही इथून संपलेली आहे। अधिकारी सुद्धा त्यांच्या आकाच्या दबावाखाली काम करत आहेत। आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्याकडे त्याच्या मध्ये दालनामध्ये आम्ही सलग 3 तास थांबलेलो आहे। 3 तासापासून त्यांनी आम्हाला आता करतो, थोड्या वेळात करतो म्हणून त्यांनी परस्पर निघून गेलेले। तुम्ही तिथली व्हिडिओ शूटिंग बघू शकता तिथली। नमस्कार, मी सचिन देवकते। आज या नगर पालिकेच्या समोर, नगर परिषदेच्या समोर यासाठी आपल्या समोर उभा आहे की इथं माकोडे सर आणि शेळके सर यांच्या दोघांचा अर्ज हे आम आदमी पार्टी तर्फे इथं भरण्यात आलेला होता। परंतु एखाद्या पक्षाचा एबी फॉर्म ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराला लागतो त्या एबी फॉर्म वरतीच उल्लेख असतो की 2 उमेदवार असतात, एक ए आणि दुसरा बी, आणि ज्यावेळेस दोन्ही उमेदवाराचे अर्ज हे वैध ठरवले जातात त्यावेळेस एका उमेदवारानं ए वालेनं जर तो अर्ज वापस घेतला तर नियमानुसार दुसरा बी उमेदवार जो आहे तो त्या पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करणं हे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे। परंतु इथं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आज या नगरपालिकेमध्ये झालेलं दिसत आहे। कारण ए उमेदवारानं जर फॉर्म वापस घेतल्याच्या नंतर बी उमेदवाराचा फॉर्म रद्द केलाय आणि त्याच्याही पलीकडे यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे तक्रार केली ती तक्रार त्यांनी ऐकून सुद्धा घेतली नाही। 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इथं त्यांना थांबवून घेतलेला आहे। हा मी एक नागरिक म्हणून या नगर परिषद आणि जो कोणी यांच्यावरती दबाव टाकून यांचं जे षडयंत्र केलंय त्या सर्वांचा एक जाहीर निषेध करतो आणि आपल्या माध्यमाच्या मार्फत जनतेला देखील आवाहन करतो की बघा, जागा व्हा। इथून पुढे आज निवडणुका तरी होत्यात, पुढच्या भविष्य काळामध्ये निवडणूक ही सुद्धा प्रक्रिया नसणार आहे। तुम्हाला मतदानाला सुद्धा घेतलं जाणार नाही। इतकी भयंकर परिस्थिती आज आपल्या या महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशामध्ये निर्माण होत चालली आहे आणि याला विरोध म्हणून निश्चित येणाऱ्या काळामध्ये जनतेला रस्त्यावरती उतरावं लागेल हे देखील मी आपल्या माध्यमातून इथल्या संबंध मतदारांना आवाहन करतो।